नमस्कार. मनोज आवाळे MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत की अजित पवार यांनी शरद पवार यांची वाढदिवसानिमित्त घेतलेली भेट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रथमच अजित पवार यांनी माननीय शरद पवार यांची वाढदिवसानिमित्त नवी दिल्लीत भेट घेतली. ही भेट त्यांनी सहकुटुंब, त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील जे प्रमुख नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, यांच्यासह दिल्लीत जाऊन माननीय शरद पवार यांची भेट घेतली. आणि या भेटीनंतर राज्यातच नव्हे तर संपूर्ण दिल्लीमध्ये एक प्रकारची चर्चा सुरू झाली की आता हे दोन्ही पवार एकत्र येणार का. अशा प्रकारच्या अनेक चर्चा या माध्यमातून रंगल्या, TV चॅनलमध्ये झाल्या. परंतु दोन पवार कुटुंबियातनं मात्र याच्याबाबत कोणतीही वाच्यता करण्यात आली नाही. परंतु भीमथडी जत्रेच्या निमित्ताने रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे अशा प्रकारचे वक्तव्य केले. त्यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र देखील येऊ शकतात अशा प्रकारच्या शक्यता आता निर्माण झालेली आहे. वास्तविक पाहतात अजित पवार हे राज्यात सत्तेत आहेत, केंद्रामध्ये त्यांना मंत्रिपद अद्याप मिळालेलं आहे, परंतु ते मिळू शकतं. आणि भविष्य काळात जर शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अजित पवारांसोबत आले तर अजित पवार यांचं पारडं निश्चितच जळून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील ताकद एक प्रकारे दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर पुन्हा वाढू शकते. त्यामुळे आगामी काळात काय होतं हे पाहणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत का ही चर्चा आता सुरू झाली आहे. परंतु काळाच्या ओघात त्यामध्ये काय होते हे पाहणं देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण सत्तेशिवाय पक्ष टिकवणे ही सध्याच्या काळात अतिशय अवघड काम आहे. अजित पवार हे राज्यात सत्तेत आहेत, त्यांना आता 12 मंत्रिपद मिळालेली आहेत. त्यामुळे साहजिकच अजित पवारांकडच्याकडे कार्यकर्त्यांचा ओढा आगामी काळात वाढणार आहे. त्यामुळे पक्ष टिकवण्याचे एक मोठे आव्हान शरद पवारांसमोर आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही काका पुते पुन्हा एकत्र येतात का हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.